ऑपरेशन टायगरची बरीच चर्चा आहे आणि आज खासदार 6 खासदार व्यासपीठावर दिसणार का याची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली। हे कोण बोललं तुम्हाला या सगळ्या गोष्टी? आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। दरवर्षी जसा वर्धापन दिन होतो तसा वर्धापन दिन आज देखील होईल आणि 6 खासदारांची 2-3 दिवस वाट पाहावी लागेल आणि सगळी चित्र क्लिअर होईल असं वाटतंय। 2 दिवस तुम्हाला वाट बघायला लागेल। आपण पाहतोय की तिथे दुसरीकडे षण्मुखांमध्ये पण वर्धापन दिन साजरा होतोय आणि ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तोडकने उत्तर देणार असं संजय राऊत म्हणतायत। तुम्हाला वाटतंय यशस्वी होईल एकनाथ शिंदे असताना? जो गरजते हो भरसते नाही, वेगळं पण बोलू शकलो असतो मी। नेमक्या 2022 पासून बोलतात ते। मी सोफिस्टिकेटेड टर्म्स मध्ये बोललो। ओमराजे निंबाळकर आता समोरून बोलतात की उद्धव ठाकरेंच्या तब्येतीचं ठीक आहे पण आदित्य ठाकरे कधी आलेच नाही, ते ग्राउंड लेवलवर कधी कामच करत नाही, अशा पद्धतीने त्यांनी आपली भावना व्यक्त केली। तर त्यांनी कसं काम करायचं मी नाही त्यांना सजेस्ट करू शकतो, ते मोठे नेते आहेत। आम्ही कार्यकर्ता म्हणून जे आहे गावागावी फिरतोय रणरणत्या उन्हामध्ये 45-47 डिग्री टेम्परेचरमध्ये। राहुल शेवाळीजी पण जात आहेत, उदय सामंतजी जात आहेत, मी जातोय, आमच्या महिला आघाडी जात आहेत, युवा सेना जाते। तर आम्ही कसं काम करायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे। दुसऱ्यांनी कसं काम करायचं त्याला आम्ही सजेशन देणार इतके मोठे नाही। वारंवार तुमच्यावरती पुन्हा तेच जुने शब्दांचा प्रयोग, गद्दार आहेत, पैशांचा वापर केला, 50 खोके दिले, 100 खोके दिले आणि आमचा पक्ष फोडायला घेतला, अशा पद्धतीनं तुमच्यावर टीका टिप्पणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे। बोलत राहू दे त्यांना, जेवढं बोलतील तेवढं त्यांना नुकसान आहे, आम्हाला फायदा। म्हणजे दिल्लीत वजन वाढणार आहे त्यात शंका नाही आहे। एकीकडे ऑपरेशन टायगर सुरू असताना दुसरे बोलतात की तुमच्या संख्याबळ असताना तुम्हाला फोडण्याची गरज का होते। संजय राऊत तर खालच्या भाषेमध्ये टीका करतात आहे। आता उद्धव ठाकरेंचे तर खासदार तर गेले नाही, याच्यामध्ये आपण बघितलं तर आता त्याचं सगळं ज्यांना काय उत्तर द्यायचे ते एकनाथ शिंदे साहेब एक तासाभरात इथं देतील। पण आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेना ते फुटले की फोडले याचा शोध घ्यावा लागेल। जर ते फुटले असतील किंवा त्यांना जर फोडलं गेलं असेल तर त्या संदर्भामध्ये खरं सांगायला गेलं तर फोडणारांना आणि फुटणारांना दोघांनाही लाजा वाटल्या पाहिजेत। लाजा एवढ्याकरता वाटल्या पाहिजेत, 2019 साली असे सगळे सांगत होते की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही आमच्या फोटोवर निवडून आलात। या वेळेला जे निवडून आलेले खासदार हे नरेंद्र मोदींच्या फोटोवर निवडून आलेत का? आणि म्हणून फुटले त्यांनाही लाजा वाटल्या पाहिजेत आणि फोडणाऱ्यांनाही लाजा वाटल्या पाहिजेत।